मार्केटमध्ये सध्या काय चालू आहे आणि काय होणार? ट्रम्पने बऱ्याच देशांना धारेवर धरले आणि अगदी आपण स्वतःही त्याच्यामध्ये आहोत, ज्याच्यामुळे सगळ्या देशांच्या बहुतांशी इकॉनॉमी उद्ध्वस्त झालेत. कारण आपण त्या स्टॉक मार्केटच्या फॉलोवरून अंदाज करू शकतो याच्यामध्ये, बरोबर. एकीकडे स्टॉकच्या किमती धडाधड पडतायत त्याच्यामध्ये आणि ह्या सगळ्यामध्ये ज्यामुळे जी लोक आहेत ती नॉर्मली गोल्ड इन्व्हेस्टमेंटकडे जात आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का याच्यामध्ये की आता नॉर्मली गोल्डकडे सगळेजण जात आहेत, इन्व्हेस्टमेंट करतायत. पण एक बातमी मागच्या बऱ्याच दिवसापासून आपण ऐकतोय ती म्हणजे आता गोल्ड लवकरच 1 लाख होणार किंवा अगदी 1 लाखाच्या आसपास ते पोहोचलेलं आहे. परंतु त्याच्यानंतर एक बातमी मार्केटमध्ये पुन्हा एक ट्रेंड आउट झाली याच्यामध्ये, ओके, की त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं सगळे त्याच्यामध्ये की गोल्डच्या प्राइस मध्ये पण आता थोडं काही कमी होणार आहेत गोल्डच्या प्राइस. ओके, याच्यामध्ये जर पाहायला गेला असेल तर म्हणजे काही रॅली सांगतात, काही करेक्शन, म्हणजे याच्यामध्ये कितपत सत्य आहे, बरोबर. असं खरंच होऊ शकतं का? असं झालं तर नक्की काय होऊ शकतं? आणि महत्वाची गोष्ट, गोल्ड का स्वस्त होऊ शकतं, म्हणजे 38% इथून पडू शकतं. हे काही जे काही लॉजिक काही लोकांनी लावलेलं आहे याच्या मागे नक्की काय गोष्टी आहेत का फक्त हवेत गोळ्या मारतात? याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला सांगणार याच्यामध्ये, जेणेकरून गोल्ड विषयी असलेला संभ्रम दूर होईल. आता काय ऍक्शन घ्यायची समजेल आणि ज्यांना हेज करायचंय, पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करायचंय, असं अलोकेशन करायचंय, त्याच्यामध्ये गोल्ड घ्यायचं का नाही हे पण तुम्ही ठरवू शकता. नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं आजच्या या स्पेशल आणि नॉलेजेबल व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल क्विकली सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. आणि महत्त्वाची गोष्ट, तुमच्यासाठी मी काही स्पेशल कम्युनिटी ग्रुप बनवलेत ज्याच्यामध्ये मी वेळचे काही वेबिनार्स घेत असतो ना, फ्री मध्ये त्यांच्या लिंक देत असतो. क्विकली जॉईन करा जेणेकरून माझ्याशी तुम्ही कनेक्टेड राहताल. कम टू द पॉइंट मित्रांनो, याच्यामध्ये आपण बघू शकतो की इन्व्हेस्टमेंटच्या पॉइंटने जर विचार करायला गेलं तर मुख्यत्वे प्रत्येकाच्या घरामध्ये गोल्ड घेऊन ठेवलं जातं याच्यामध्ये. कारण आपल्या इकडे गोल्डला एक सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून पण पाहिलं जातं आणि गोल्ड खरेदी करणं किंवा गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करणं ही नॉर्मली आपली पारंपरिक संस्कृती पण आहे आणि मोठी मोठी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आणि गोल्ड जर म्हणायला गेले तर अगदी आपण पौराणिक कथापासून जे काही बघत असतो याच्यामध्ये अगदी आपल्या देवी देवतांच्या अंगावर पण सोनं बघतो. राजे महाराजे यांच्या काळात पण बहुतांश आपण सोन्याविषयी ऐकलेले पाहिलेले आणि आपल्या भारतीयांच्या आवडतं सगळ्यांनाच माहिती याच्यामध्ये. ओके, पण या वर्षी नक्की नेमकं काय चालू आहे हे समजणं थोडं सध्याच्या कंडिशनला कठीण आहे. ओके, कारण सगळीकडे नुसता मार्केटमध्ये ब्लडबाथ चालू आहे. सर्व इन्व्हेस्टरची अवस्था अशी झाली आहे की आगीतून उठलो आणि फुफाट्यात जाऊन पडलो. म्हणजे एक प्रॉब्लेम मधून निघतो आणि दुसरा प्रॉब्लेम मध्ये पोहोचतोय, अशा स्क्रिप्टची अवस्था झाली आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं काय, तर नॉर्मली जेव्हा डॉलर वाढतो किंवा स्टॉक मार्केट वाढतं तेव्हा गोल्ड नॉर्मली स्वस्त होतं आणि गोल्ड वाढलं की डॉलर आणि स्टॉकच्या प्राइस नॉर्मली काय होतात त्याच्या वाईस वर्सा असतात, बरोबर. परंतु आताच्या कंडिशन मध्ये मार्केट डाऊन आहे, बरोबर. गोल्ड चांगलं पीक लेवल आताच्या कंडिशन आपण पाहायला गेलं मग सगळे नुसता बाकीच्या गोष्टींमध्ये फॉल पाहतोय आपण. आता हे जे म्हटलं की गोल्डचे रेट 38% पर्यंत घसरू शकतात, मग आता हे कोण म्हणलेले, तर अमेरिकेमधले एक फायनान्शियल कंपनी मॉर्निंग स्टार, ओके, त्यांचे जे विश्लेषक आहेत इक्विटी आणि जे अनालिसिस करतात जॉन माइल्स यांचं म्हणणं आहे. ओके, पण यामागचे काही जे काही कारण आहेत ना तत्पूर्वी आपण जाणून घेऊया. म्हणजे आधी पाहून घेऊया गोल्डचे प्राइस का वाढलेत आणि खरंच हे 38% करेक्शन आहे का, कारण मोठी गोष्ट आहे ना 38% पडणं म्हणजे. कारण कोणत्याही देशाला एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की आता आपण हे पडण्याआधी महत्वाचं काय ह्याच्यामध्ये फोकस करू, मग किती पडणार वगैरे ह्याच्यावर आपण चर्चा करूया. एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, याच्यामध्ये कोणत्याही देशाला आपली अर्थव्यवस्था जर मजबूत ठेवायची असेल ना तर त्यांच्याकडे गोल्ड असणं गरजेचं असतं. कारण करन्सी जर वीक झाली तर नॉर्मली गोल्ड उपयोगी येतं किंवा करन्सी जेव्हा प्रिंट केल्या जातात तेव्हा मोस्टली बऱ्याच ठिकाणी गोल्डचाही वापर केला जातो त्याला हेज म्हणून. ओके, त्यामुळे जगातील सर्वात जास्त गोल्ड स्टोअर करणारे टॉप जे काही देश आहेत, ओके, त्याच्यामध्ये आपलं नाव घेतलं जातं. ओके, आता महत्वाची गोष्ट, काही गोल्ड इन्व्हेस्टमेंट पण केली जाते आणि अँटी अमेरिकन जी काही पॉलिसी काही देशांनी तयार केली ज्याला आपण ब्रिक्स संघटना म्हणतो, ज्याच्यामध्ये ब्राझील असेल, रशिया असेल, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका, याच्यामध्ये रिसेंटलीच काही 5 देश पण ऍड झाले. ह्या देशांकडे पण जगातला सगळ्यात जास्त सोन्याचा साठा आहे. ओके, आता याच्याकडे दुसरं म्हणजे काय, तर गोल्डच्या विरोधात जेव्हा जातं तेव्हा डॉलर नॉर्मली महाग होत जातो. याच्यामध्ये सिंपल फंडा समजला याच्यामध्ये, ओके, की गोल्ड काय कंडिशन आहे याच्यामध्ये, का प्रत्येक देश ठेवतो याच्यामध्ये आणि ब्रिक्स काय कंडिशन करते. कारण येणाऱ्या काळामध्ये ही ब्रिक्सचं खूप इम्पॉर्टंट ह्या गोल्डच्या रेटमध्ये दिसणार आहे, लक्षात ठेवा याच्यामध्ये. ओके, आता गोल्डची प्राइस वाढली पण अचानक 38% फॉल येईल. ओके, कारण 1 लाखावरून 55,000 पर्यंत येईल का, हे नॉर्मल जे काय बोललं जातं याच्या मागे त्याच्या मागे एक मोठं कारण आहे. पहिली गोष्ट अशी याच्यामध्ये की
भारतामध्ये एक सोन्याची मुख्य काही खाणी सापडलेत, ज्याच्यामध्ये कुठे सापडलेत बघा, ओडिसा असेल, बरोबर, सुंदरगड, नवरंगपूर असेल, कोझहार असेल, देवगड असेल, अशा जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी सापडलेल्या आहेत आणि अजून बऱ्याच ठिकाणी सापडण्याची शक्यता सांगण्यात आली. पण ही झाली नॉर्मल न्यूज, पण तिथे जे काही साठे सापडलेत ना ते ॲज इट इज काही खूप मोठे नाहीयेत. ओके, त्यामुळे त्याच्यावर जाऊन खूप हॅपी किंवा खुश होण्याची गरज नाहीये. आपलं इम्पोर्टच वर्षाचं आहे ना तेवढे पण ते साठे नाहीत, ही गोष्ट साधी सिंपल लक्षात ठेवा. ओके, जे प्रॅक्टिकल गोष्ट आहे. आता त्याच्याबरोबर जे काही जॉन मिल्स आहेत यांच्या म्हणण्याप्रमाणे अमेरिकेची अर्थव्यवस्था आता हे जे काही टेरिफ वॉर्स चालू आहे त्याच्यानंतर नॉर्मली थोडी रिकवर होऊ शकते, कारण त्यांचा जो जीडीपी टू डेप्ट रेशो आहे हा खूप वाढलाय. त्याच्यामुळे त्यांनी रेसिप्रोकल टेरिफ सगळ्यांना धडाधड लावलेले आहेत. ह्याच्यामध्ये काही ना काही डिलिंग होईल, त्याच्यामध्ये साहजिक अमेरिका वरचढच ठरू शकते, जे नेहमी राहत असते. त्याच्यामुळे काय होऊ शकतं की येणाऱ्या काळामध्ये लोक गोल्ड सोडून स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतील, कारण ऑलरेडी स्टॉक मार्केट पडतायत आणि पडतील, आणि त्याच्यानंतर हे जे काय गोल्ड टॉपला गेले तिथून ही सगळी मोठी लोक काय करतील, प्रॉफिट बुक करतील. आणि जेव्हा ते प्रॉफिट बुक करतील तेव्हा सोन्याच्या किमतीमध्ये फॉल येणं अपेक्षित आहे, जो मागच्या 1 ते 2-3 वर्षांमध्ये आलेला नाही. बरोबर, याच्या पुढची आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, फेडरल रिझर्व्ह आता व्याजदर वाढवत आहे आणि परिणाम व्याजदर वाढला की गोल्ड स्वस्त होतं. कारण काय होतं, जे काही बॉन्ड पेपर्स असतात त्याची व्हॅल्यू वाढते. व्याजदर वाढला की तिकडे चांगले भक्कम रिटर्न मिळतात, त्यामुळे बहुतांश एफआयज असतात ते तिकडे पैसे लावतात त्याच्यामध्ये. बरोबर, म्हणजे काय होतं, बॉन्डचे जर रेट वाढायला लागले तर लोक काय करतात, सोन्यामधला किंवा जिथे पण तेजी झालेली आहे चांगले प्रॉफिट्स हातामध्ये तिथला पैसा विकतात. आता ही लोक कोण असतात, तो असतो एक स्मार्ट इन्व्हेस्टर, त्याला एफआयज एफपीआयज असं काय काय बोललं जातं याच्यामध्ये. बरोबर, आजची कंडिशन जर तुम्ही विचारामध्ये घेतली तर 1 तोळा गोल्ड नॉर्मली बघायला गेलं तर 90-91 हजार पर्यंत थोडं खाली आलेले आताच्या कंडिशनला. बरोबर, म्हणजे जवळपास काय याच्यामध्ये थोडंफार स्वस्त झालंय, जे जवळपास 95-96 हजाराच्या पर्यंत गेलं होतं. म्हणजे एक नॉर्मल करेक्शन आलेलं आहे याच्यामध्ये, काय खूप मोठं करेक्शन अजून पण नाही आलेलं याच्यामध्ये. तर काही मुख्य कारण आहेत की गोल्ड महिन्यामध्ये का स्वस्त होऊ शकतं याच्यामध्ये. तर मार्केटमध्ये ह्या ज्या काही गोष्टी चालू आहेत ह्याचा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट पण आता नाही पण पुढच्या काही दिवसामध्ये दिसेल, त्याच्यामुळे तो थोडा होईल, स्वस्त होईल असं वाटतंय. आता याच्यावर तुम्हाला काय वाटतं, नक्की असं काय होईल का की मार्केटमध्ये चालू असलेला हा जो धुमाकूळ असाच कंटिन्यू चालू राहील? ओके, ते आम्हाला कमेंट करून कळवा, कारण 38% फॉल येईल. ओके, त्यांनी सांगितलेले, पण तुम्हालाही माहिती आहे की भारतामध्ये आता लग्न सराई चालू होईल याच्यामध्ये, म्हणजे सोन्याची डिमांड पुन्हा पीकवर असणार आहे त्याच्यामध्ये. ओके, आणि प्लस लक्षात ठेवा, जेव्हाही ग्लोबल अनसर्टनिटीज येतात ना तेव्हा जे काही गोल्ड आहे ना ते सगळ्यात बेस्ट हेजर असतं. ओके, मोठे मोठे फंड्स असतील, कंट्रीज असतील, इव्हन सेंट्रल बँका पण स्वतःकडे गोल्ड घेऊन ठेवतात. त्यामुळे हे 38% क्रॅश होईल हे जर तर असतं, जेणेकरून लोकांनी तिथून बाहेर पडावं. माझं म्हणजे पॅनिक नका हो, करेक्शन अपेक्षित आहे. नॉर्मली 10 ते 15% अप्रॉक्स करेक्शन कुठल्याही असेटमध्ये येत असतं, तेवढं ग्राह्य धरा आणि त्याच्यानुसार तुमचं ऑन अकॉर्डिंगली प्लॅन करा. कारण आजपर्यंतच्या इतिहासामध्ये गोल्ड एवढं मोस्टली नाही झालेलं. करेक्ट, ओके, त्यामुळे भिवू नका याच्यामध्ये. 38% पडेल, किती पडेल, कारण काय होतं, लोक हातामध्ये आलेले विकून टाकतात. जर शॉर्ट टर्म साठी तुम्ही खरेदी केली असेल तर वेल अँड गुड आहे. ओके, परंतु ही सगळी माहिती मी तुम्हाला दिली जेणेकरून तुम्हालाही समजावं गोल्डचं पुढे काय होणार आणि काय कंडिशन असू शकतात. ओके, आशा करतो व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हालाही अशा पद्धतीच्या नवनवीन असेट्स मधले इन्व्हेस्टमेंट शोधून गुंतवणूक करायची असेल तर आजच एक स्पेशल डिमॅट अकाउंट आमच्याकडून ओपन करा, ज्याची लिंक मी खाली दिलेली आहे. लिंक करून जेही लोक ओपन करतील त्यांना माझ्याकडून एक स्पेशल सरप्राईज कोर्स मोफत असेल, जेणेकरून तुम्हाला अशा गोष्टी शिकाव्यात, मार्केटचे कन्सेप्ट क्लिअर व्हावेत. हा माझा एक प्रामाणिक उद्देश याच्यामध्ये असेल. याच्या व्यतिरिक्त व्हिडिओ कसा वाटला ना प्लीज कमेंट करून सांगा, आणि महत्त्वाची गोष्ट आवडला तर बिनधास्त शेअर पण करून टाका. धन्यवाद.